माझं नाव रेवा आहे. भावंडांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे आई बाबांची सर्वात लाडकी होते. घरात कुणी मला रागावलं की बाबा लगेच माझ्या बाजूने उभे राहायचे. त्यामुळे आई त्यांच्यावर अनेकदा रुसायची आणि म्हणायची, तुम्ही त्या मुलीला जास्त लाडावून ठेवलं आहे, डोक्यावर चढवून तिच्या सवयी बिघडवत आहात. पण बाबा तिचं काहीच ऐकत नसत. मात्र एक दिवस अचानक बाबा आम्हा सगळ्यांना कायमचे सोडून गेले आणि त्यांच्यासोबत माझ्या आनंदाची, माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेणारा माणूसही निघून गेला. असं नाही की आईचं माझ्यावर प्रेम नव्हतं, पण प्रत्येक आई वडील आपल्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करतात असं नेहमीच होत नाही. काही वेळा एखाद्या मुलावर जास्त माया असते तर दुसऱ्यावर थोडी कमी. ही वस्तुस्थिती अनेक जण मान्य करत नाही, पण ज्याच्यासोबत असं घडतं त्यालाच ती जास्त जाणवते. माझ्या बाबतीतही तसंच होतं. बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण आईचं प्रेम माझ्या दोन्ही मोठ्या भावंडांकडे जास्त झुकलेलं होतं. त्यामुळे बाबा गेल्यानंतर माझं जगच बदलून गेलं. काही चांगलं वाटत नव्हतं. हळूहळू सगळं बदलत गेलं. आता माझी तितकीशी काळजी कुणी घेत नव्हतं. मोठ्या ताईचं लग्नही झालं होतं, त्यामुळे घरातली सगळी कामं आईने माझ्यावर सोपवली. दुसरीकडे दादाचं लग्नही ठरलं होतं. त्या दिवसात घरासाठी काही सामान आणायला किंवा खरेदीसाठी मी बाहेर जायचे, तेव्हा आमच्या परिसरात राहणाऱ्या शरदची माझी नेहमी भेट व्हायची. तो दुरून मला पाहून हलकसं हसायचा आणि मी लाजून नजर खाली घालायचे. सुरुवातीला माझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या, पण वारंवार भेटी होत गेल्या आणि कधी तो मला आवडायला लागला हे मलाच कळलं नाही. तो उंच, देखणा आणि खूपच आकर्षक दिसायचा. नंतर तर तो माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू लागला, तरीही मी मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. एक दिवस त्याने एका कागदावर त्याचा दूरध्वनी क्रमांक लिहून माझ्याकडे फेकला. सुरुवातीला तो कागद उचलायचीही माझी हिंमत झाली नाही. काही वेळ तिथेच उभी राहून विचार करत राहिले. मग आजूबाजूला कुणी नाही याची खात्री करून तो कागद अलगद उचलला. त्या क्षणी शरदच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. घरी आल्यावर तो कागद उघडून पाहिलं तर त्यावर त्याचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेला होता. माझं हृदय जोरात धडधडत होतं. 2-3 दिवस मी विचार करत राहिले की त्याला संदेश पाठवावा की नाही. शेवटी 4थ्या दिवशी मी त्याला फक्त नमस्कार असा संदेश पाठवला. त्यानंतर आमच्यात गप्पांचा सुंदर धागा तयार झाला. तो माझी मनापासून स्तुती करायचा, माझ्या आवडीनिवडी जाणून घ्यायचा आणि माझ्या प्रत्येक भावनेचा आदर करायचा. बाबा जसं मला जपायचे तसंच महत्त्व तोही मला द्यायचा. माझ्या मनातलं प्रत्येक गुपित मी त्याच्यासमोर मोकळेपणाने बोलायचे आणि तो शांतपणे सगळं ऐकून घ्यायचा. त्यामुळे माझ्या मनाला खूप आधार मिळायचा. बाबा गेल्यानंतर घरात अशी एकही व्यक्ती उरली नव्हती जिच्यासमोर मी मन मोकळं करू शकले असते. तो माझी स्तुती करायचा तेव्हा मला वाटायचं की या जगात मीही कुणासाठी तरी खास आहे. हळूहळू मी त्याच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून गेले. एक दिवस शरदने मला सांगितलं की त्याला आता माझ्याशी लग्न करायचं आहे. मीही त्याला सांगितलं की माझीही तीच इच्छा आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी घरच्यांना या लग्नासाठी कसं तयार करायचं याचा विचार सुरू केला. आमच्या येणाऱ्या आयुष्याची कितीतरी सुंदर स्वप्न आम्ही रंगवू लागलो. ठरलेल्या दिवशी मी माझ्या घरी आणि शरदने त्याच्या घरी आमच्या लग्नाविषयी सांगितलं. माझी आई या लग्नासाठी तयार होती, पण तिची एकच अट होती. ती म्हणाली की लग्नात ती आपल्या परीनं सगळं करेल, पण अपेक्षा किंवा पैशांची मागणी ती पूर्ण करणार नाही. जर शरदच्या घरून जास्त मागण्या झाल्या तर ती या लग्नाला तयार होणार नाही. नंतर मी शरदशी बोलले तेव्हा तो म्हणाला की त्याच्या आईला त्याच्या लग्नातून भरपूर पैसा मिळावा अशी अपेक्षा आहे, पण त्याने तिला स्पष्ट सांगितलं होतं की तो अशा कोणत्याही गोष्टीला तयार नाही. तरीही त्याची आई त्याच्यावर दबाव टाकत होती, कारण तिची इच्छा त्याचं लग्न श्रीमंत घरात व्हावं अशी होती. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आला की जर आईने माझ्या लग्नात आपल्या परीनं चांगल्या वस्तू दिल्या तर कदाचित शरदची आई आनंदाने या लग्नाला होकार देईल. म्हणून मी आईशी याबद्दल बोलायला गेले आणि मला सासरी पाठवताना ती मला काय काय देणार आहे हे तिला विचारलं. पण आईचं ते बोलणं ऐकून माझं मन अक्षरशः तुटून गेलं. तिने मला स्पष्ट सांगितलं की 2 जोड कपड्यांव्यतिरिक्त ती मला काहीच देऊ शकत नाही. ते ऐकून माझ्या डोळ्यांसमोर ताईच्या लग्नाचा दिवस उभा राहिला. तिच्या लग्नात आईने मनसोक्त खर्च केला होता. दादाच्या लग्नातही काहीच कमी पडू दिलं नव्हतं. पण माझ्या बाबतीत मात्र तिने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला फक्त 2 जोड कपडेच मिळतील. कदाचित मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं होतं म्हणून तिचा हा निर्णय असावा. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. आता शरदशी याबद्दल आणखी काही बोलून उपयोग नाही हे माझ्या लक्षात आलं. मग मी देवाकडेच प्रार्थना करू लागले की तोच यावर काहीतरी मार्ग काढो. दुसरीकडे शरदच्या आईने या लग्नाला ठाम नकार दिला होता. शेवटी शरदने तिला स्पष्ट सांगितलं की जर तिने या लग्नाला परवानगी दिली नाही तर तो कायमचा घर सोडून जाईल आणि पुन्हा कधीच परत येणार नाही. हे ऐकून त्याची आई घाबरली. शरद तिचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे अखेर तिने या लग्नाला होकार दिला. त्यानंतर आमचं लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं. लग्नाच्या दिवशी खरं तर आनंद फक्त आमच्या दोघांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. बाकी सगळे मात्र नाराज आणि उदास दिसत होते. पण तेव्हा मला त्याची काहीच पर्वा नव्हती. माझ्या मनात एकच विचार होता, ज्यांना माझ्या आनंदाचं काहीच महत्त्व नाही त्यांच्यासाठी मी माझं आयुष्य का
अडवून ठेवू. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस मात्र खूप छान गेले. शरद सतत माझ्या आसपास असायचा. तो कामावरून घरी आला की सर्वप्रथम मला शोधायचा. तो एका दुकानात नोकरी करत होता. पगार फार मोठा नव्हता, पण त्याचं स्वतःचं घर होतं आणि त्याच्या नावावर थोडी शेतीही होती. आम्ही दोघं आमच्या छोट्याशा संसारात खूप आनंदी होतो. आम्ही ठरवलं होतं की काही वर्ष पैशांची बचत करायची, मग हा परिसर सोडून दुसरीकडे स्वतःचं घर घ्यायचं आणि पुढे आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी शिक्षण द्यायचं. त्या काळात मला वाटायचं की आयुष्य खरंच एखाद्या सुंदर कथेसारखं असतं, जिथे प्रेम असतं, आपुलकी असते आणि मनशांतीही असते. पण प्रत्यक्ष आयुष्यात असं नसतं. लग्नाला अवघा 1 महिना झाला असेल तेव्हाच माझ्या आईचं निधन झालं. त्या धक्क्याने मी पूर्णपणे हादरून गेले. आईचं माझ्यावर इतरांइतकं प्रेम नसावं, पण माझ्यासाठी ती माझी आईच होती. तिच्याबद्दलच्या भावना कधीच कमी झाल्या नव्हत्या. तिच्या जाण्यानंतर मात्र माझ्या भावंडांनी माझ्याशी जणू सगळे संबंधच तोडले. कित्येक महिने उलटायचे, पण कुणाचा साधा दूरध्वनीही यायचा नाही. मी स्वतःहून त्यांना दूरध्वनी केला तरी ते काही ना काही कारण सांगून लगेच बोलणं संपवायचे. मला कायम एकच प्रश्न पडायचा की माझ्यात अशी कोणती उणीव आहे ज्यामुळे माझ्याच भावंडांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत नाही. लग्नाला 4 महिने होताच शरदच्या आईने त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. ती म्हणायची, या छोट्याशा नोकरीवर आपलं आयुष्य चांगलं चालणार नाही, दुसरं काही काम शोध. ती त्याला वारंवार टोमणे मारायची. जर तू माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्न केलं असतंस तर तिच्या वडिलांनी तुला त्यांच्या कारखान्यात व्यवस्थापक म्हणून नोकरी लावून दिली असती. तुझा पगारही तिप्पट झाला असता, पण तू माझं ऐकलंच नाहीस. आता बघ किती छोटी नोकरी करतोस आणि घरची परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. माझी सासू माझ्यावर कधीच समाधानी नव्हती. मी घरातलं प्रत्येक काम मनापासून आणि आनंदाने करायची, तरी ती माझ्यात सतत काही ना काही उणिवा काढायची. प्रत्येक गोष्टीवर तिची नाराजी असायची. तिच्या या सततच्या वागण्यामुळे मी खूप त्रासून गेले होते. दुसरीकडे शरद दिवसभर काम करून दमून घरी यायचा आणि त्याचवेळी सासूबाई त्याच्या मनात माझ्याबद्दल वाईट गोष्टी भरवायला सुरुवात करायच्या. मीही दिवसभराच्या कामामुळे थकलेली असायचे. अशावेळी शरदने काही बोललं की आमच्यात किरकोळ कारणांवरून वाद व्हायचे. ते छोटे छोटे वाद कधी मोठ्या भांडणात बदलले हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. आता शरद जास्तीत जास्त वेळ त्यांच्या आईजवळच बसू लागला होता आणि ती त्याचाच फायदा घेत माझ्या विरुद्ध त्याच्या मनात सतत गैरसमज निर्माण करत राहायची. सासूबाई रोज माझ्याबद्दल तक्रारी करत राहिल्या आणि त्या सतत ऐकून ऐकून शरदच्या मनातली माझी प्रतिमाच पूर्णपणे बदलली. आता तोही माझ्याकडे त्याच्या आईच्या नजरेतूनच पाहू लागला होता. इतकंच नाही तर सासूबाई त्याला सरळ सांगू लागल्या, या मुलीला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर कर. तू इतका देखणा आहेस की आजही तुला कितीतरी चांगल्या मुली मिळतील. तुला माहिती नाही, माझ्या मैत्रिणीशी माझं बोलणं झालं होतं. ती अजूनही तिच्या मुलीचं लग्न तुझ्याशी करायला तयार आहे. शिवाय भरपूर देणगीही देईल. तिचे वडील तुला त्यांच्या कारखान्यात व्यवस्थापकाची नोकरीही लावून देतील. विचार कर, तुला किती काही मिळेल. या मुलीशी लग्न करून तुला काय मिळालं? ही घरात काय घेऊन आली? फक्त 2 जोड कपडे. माझं आणि शरदचं नातं आधीच वादांमुळे कमकुवत झालं होतं. आमच्यात दुरावा निर्माण झाला होता. तरीही त्यांच्या मनात माझ्यासाठी थोडंसं प्रेम आणि आपुलकी शिल्लक होती. त्यामुळे तो मला सोडायला तयार नव्हता. पण एखादी गोष्ट रोज एखाद्याच्या कानावर घातली तर ती हळूहळू विषासारखी मनात उतरते असं म्हणतात. अगदी तसंच शरदच्या बाबतीतही घडलं. आता तो मला पाहून हसायचा सुद्धा नाही. कायम शांत राहायचा. पूर्वी मला पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा, पण आता तो माझ्याकडे पाहणं सुद्धा टाळू लागला. हे सगळं पाहून माझी भीती दिवसेंदिवस वाढत होती. कुठे तो त्याच्या आईच्या बोलण्याला बळी पडून मला खरं सोडून देईल की काय अशी धास्ती वाटू लागली. मी रोज देवाकडे एकच प्रार्थना करायची की मला लवकरात लवकर मूल होऊ दे. मला वाटायचं एकदा मी आई झाले की शरद मला कधीच सोडणार नाही. पण लग्नाला 9 महिने उलटून गेले तरी तशी आनंदाची बातमी आली नाही. मी वैद्यांकडे जाऊन तपासणीही करून घेतली. त्यांनी सांगितले की माझ्यात कोणतीही अडचण नाही, फक्त योग्य वेळ यायची आहे. पण सासूबाईंनी याच गोष्टीचा आधार घेत माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. त्या म्हणायच्या, ही मुलगी अपत्याला जन्म देऊ शकत नाही, म्हणून अजूनपर्यंत घरात आनंदाची बातमी आली नाही. अशा मुलीपासून जितक्या लवकर सुटका करून घेशील तितकं बरं. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं मन पूर्णपणे खचून गेलं होतं. माझ्या मनात सतत नको ते विचार यायचे. शरद खरंच मला सोडून देईल का? तो दुसरं लग्न करेल का? त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आली आहे का? म्हणूनच का तो माझ्याकडे पाहणं सुद्धा टाळतो? माझं प्रेम खरंच इतकं कमकुवत होतं का? मला तर वाटायचं की लग्नानंतर आमचं नातं आणखी घट्ट होईल. आम्ही इतर जोडप्यांसारखं आयुष्यभर एकमेकांचा आधार बनून आनंदात संसार करू. पण आता मला समजत होतं की संसार फक्त प्रेमावर चालत नाही. रोज नवी परीक्षा माणसासमोर उभी राहते आणि माझ्या आयुष्यातली ती कठीण परीक्षा आता सुरू झाली होती. सासूबाई दिवसरात्र शरदच्या मनात माझ्याविषयी गैरसमज पेरत होत्या. त्यातच त्यांची मैत्रीणही वारंवार घरी यायची आणि शरदला वेगवेगळी स्वप्न दाखवत माझ्यातल्या उणिवाच मोजत बसायची. मला वाटलं या सगळ्याला पूर्णविराम देऊ
शकणारा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे शरद. म्हणून मी त्याला शांतपणे समजावून सांगायचा अनेकदा प्रयत्न केला, पण मी काहीही बोलले तरी तो ऐकून न ऐकल्यासारखं करायचा. माझा एकही शब्द त्याच्या मनापर्यंत पोहोचत नव्हता आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी त्याने प्रेमापेक्षा स्वतःचा फायदा निवडला. चांगली नोकरी, भरपूर पैसा आणि सुखाचं आमिष त्याला जास्त महत्त्वाचं वाटलं. काही दिवसांपासून मी पाहत होते की शरद संध्याकाळी नेहमीच्या वेळेला घरी न येता रात्री उशिरा यायचा. घरी आल्यावरही माझ्याशी फारसं बोलत नव्हता. तिसऱ्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत असताना सासूबाईंनी मला मोठ्याने हाक मारली. मी बाहेर आले तर त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यांच्यासमोर काही कागद ठेवलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा कठोरपणा दिसत होता. मी आश्चर्याने विचारलं, आई, हे सगळं काय आहे? त्या निर्विकारपणे म्हणाल्या, हे कागद घे, यावर सही कर, तुझे कपडे उचल आणि या घरातून निघून जा. क्षणभर मला वाटलं मी काहीतरी चुकीचं ऐकलं असावं. मी घाईघाईने ते कागद हातात घेतले आणि पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते घटस्फोटचे कागद होते. मी थरथर शरदकडे पाहिलं आणि विचारलं, हे सगळं काय आहे? पण तो एक शब्दही बोलला नाही. मी रडत रडत त्या दोघांसमोर उभी राहिले आणि म्हणाले, माझी चूक तरी काय आहे? मला एकदा तरी सांगा. मी माझ्या सगळ्या चुका सुधारून घेईन, पण माझ्यासोबत असं करू नका, अशी मी शरदला रडत रडत विनवणी केली. मात्र त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याने आपला चेहरा दुसऱ्याच दिशेला वळवला. तेवढ्यात सासूबाई माझ्यावर ओरडत म्हणाल्या, आता इथून निघून जा. खूप दिवस राहिलीस या घरात. माझं रडणं इतकं वाढलं होतं की मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. माझा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता की हा तोच शरद आहे ज्याने कधी काळी माझ्यावर जीवापाड प्रेम करण्याची शपथ घेतली होती. आज मात्र तो असा उभा होता जणू आमच्यात कधी प्रेमच नव्हतं. माझे हात थरथरत होते. मी शरदजवळ जाण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. इतक्यात सासूबाई माझ्या आणि त्याच्यामध्ये येऊन उभ्या राहिल्या. त्या उपासाने हसत म्हणाल्या, आता शरदशी बोलायची काही गरज नाही. हे कागद त्याने स्वतःच्या इच्छेने तयार करून आणले आहेत. आता सगळं संपलं आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिथेच खाली बसले. मला भोवळ आल्यासारखं वाटू लागलं. मी सासूबाईंची हात जोडून विनवणी केली, पण त्या कठोर आवाजात म्हणाल्या, तुझं हे रडगाणं बाहेर जाऊन कर. कदाचित कुणाला तरी दया येईल आणि 2-4 रुपये मिळतील, पण आमच्यासमोर हा देखावा चालणार नाही. तू या घरात काय घेऊन आली होतीस? जे आणलं होतंस ते घे आणि निघून जा. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की शरदलाच माझ्यापासून वेगळं व्हायचं आहे. मग आता कुणाला काही समजावून सांगण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. इतक्या बदललेल्या माणसासोबत मीही राहू शकत नव्हते. मी शांतपणे त्या कागदांवर सही केली आणि डगमगत्या पावलांनी माझ्या खोलीत गेले. हीच ती खोली होती जिथे मी कितीतरी सुंदर स्वप्न रंगवली होती, जिथे मी आणि शरद बसून आमच्या होणाऱ्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलायचो. पण आज त्या सगळ्या आठवणी परक्या झाल्या होत्या. बाजूच्या टेबलावर आमच्या लग्नाचा फोटो ठेवलेला होता. मी काही क्षण तो फोटो पाहत राहिले आणि माझे अश्रू थांबत नव्हते. माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे हेच मला समजत नव्हतं. तेवढ्यात बाहेरून सासूबाईंचा मोठा आवाज आला, अजून इथून निघाली नाहीस का? हे घर धर्मशाळा वाटलं का तुला? हे तुझ्या वडिलांचं घर नाही. तू कागदांवर सही केली आहेस. आता तुझा या घराशी किंवा आमच्याशी काहीही संबंध नाही. मग कसल्या अधिकाराने अजून इथे थांबली आहेस? लाज वाटत नाही का? निघ इथून. त्यांचं प्रत्येक वाक्य माझ्या मनावर खोल जखम करत होतं. मी डोळे पुसले, स्वतःला सावरलं आणि कपाट उघडलं. माझ्याकडे असलेले 2-4 जोड कपडे, पर्स आणि थोडंसं वैयक्तिक सामान एका पिशवीत भरलं. सामान आवरताना मला तो दिवस आठवला ज्या दिवशी मी या घरात नववधू म्हणून आली होते. शरदने प्रेमाने दिलेल्या प्रत्येक भेटवस्तूकडे माझी नजर गेली, पण त्या क्षणी त्यांची किंमत पूर्णपणे संपली होती. मी पिशवी घेऊन खोलीबाहेर आले. इतक्यात सासूबाईंनी ती माझ्या हातातून हिसकावून घेतली. त्यांनी पिशवी उघडून एक एक वस्तू तपासायला सुरुवात केली. मी शांतपणे उभी राहिले आणि शरदकडे पाहत राहिले. तो मान खाली घालून उभा होता. त्या क्षणी तो मला स्वतःच्या इच्छेने जगणारा माणूस वाटत नव्हता, तर दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारा एखादा गुलाम वाटत होता. सासूबाई प्रत्येक वस्तू हातात घेऊन पाहत म्हणाल्या, पाहू तर जरा, आमच्या घरातली एखादी वस्तू लपवून नेत नाहीस ना? पण त्या पिशवीत माझ्या कपड्यांव्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. शेवटी त्यांनी ती पिशवी माझ्या अंगावर फेकली. मी ती उचलली आणि एक शब्दही न बोलता घराबाहेर पडले. त्या घराची पायरी ओलांडताना माझे अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. एकेकाळी याच उंबरठ्यावरून मी आयुष्याची सुंदर स्वप्न मनात घेऊन आत आले होते, पण आज त्याच घरातून मी अशी बाहेर पडत होते जणू माझं त्या घरात कधीच काही स्थान नव्हतं. बाहेर कडक ऊन पडलं होतं. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त होता आणि मी मात्र हातात एक पिशवी घेऊन पूर्णपणे एकटी आणि निराधार उभी होते. त्या दिवशी मला जाणवलं की प्रत्येक स्वप्न पूर्ण होतातच असं नसतं. माझे बाबा नव्हते, आईही नव्हती. आता मी कुठे जावं हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. तेवढ्यात मला माझ्या दादाची आठवण झाली. तो माझा सख्खा भाऊ आहे. तो नक्कीच मला आधार देईल असं मला मनापासून वाटलं. जरी तो माझ्याशी फारसं बोलत नसला तरी आपल्या बहिणीला अशा अवस्थेत पाहून तो नक्कीच तिच्या पाठीशी उभा राहील
अशी आशा होती. हाच विचार करत मी त्याच्या घरी पोहोचले. घराबाहेर त्याची मोटारसायकल उभी दिसली आणि माझ्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. मी दारावर टकटक केली. दादाने दार उघडलं. मला त्या अवस्थेत पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी रडत रडत त्याला म्हणाले, दादा, शरदने मला सोडून दिलं. माझं बोलणं ऐकताच तो संतापाने माझ्यावर ओरडला. मग इथे कशाला आलीस? त्याचं ते वाक्य ऐकताच माझ्यावर जणू आभाळ कोसळलं. मला वाटलं होतं तो मला धीर देईल, माझ्या पाठीशी उभा राहील. पण त्याच्या त्या कठोर शब्दांनी माझ्या हातातून पिशवीही खाली पडली. माझ्या लक्षात आलं की आता दादाला काहीही सांगून काही उपयोग नाही. म्हणून मी शांतपणे खाली पडलेली माझी पिशवी उचलली आणि मागे वळले. मी वळताच दादाने क्षणाचाही विलंब न लावता दार बंद करून घेतलं. त्याने मला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. मी रस्त्यावरून चालत होते. प्रत्येक पाऊल जड झालं होतं आणि प्रत्येक पावलागणिक माझं मन आणखी तुटलं होतं. तेवढ्यात मला माझ्या ताईची आठवण आली. मनात विचार आला, कदाचित तिला तरी माझी दया येईल, ती तरी मला आधार देईल. तिच्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती आणि सासरी तिचा खूप मान होता. तिने ठरवलं तर ती मला नक्कीच आसरा देऊ शकत होती. हाच एकमेव आधार मनात ठेवून मी तिच्या घरी पोहोचले. दार उघडलं तर समोर ताईच उभी होती. मला पाहताच ती दचकली. माझी अवस्था पाहून ती घाबरली आणि काळजीने विचारलं, काय झालं रेवा? तेव्हा मी रडत रडत तिला सगळं सांगितलं. शरदने मला घराबाहेर काढलं, घटस्फोटाचे कागद दिले आणि दादाने सुद्धा मला घरात घेतलं नाही. ती काही क्षण शांत राहिली. मग हळव्या आवाजात म्हणाली, हे खूप वाईट झालं, पण यात तुझीही काहीतरी चूक असणार. नाहीतर शरद असं का करेल? मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, खरंच सांगते ताई, माझी काहीच चूक नव्हती. तिच्याशी बोलल्यानंतर मला थोडासा दिलासा मिळाला. निदान तिने तरी माझं म्हणणं ऐकून घेतलं होतं. मी बसून पाणी पित होते. इतक्यात जिजाजी घरी आले. ताईने त्यांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं. ते ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. ते कठोर आवाजात म्हणाले, ही आपल्या घरात राहू शकत नाही. तिची जबाबदारी कोण घेणार? लग्नाला वर्षही झालेलं नाही आणि घटस्फोट झाला म्हणजे हिच्यातच काहीतरी उणीव असणार. चांगल्या चारित्र्याच्या स्त्रीवर अशी वेळ येत नाही. उद्या ही इथे राहून काय करेल कोण जाणे. माझ्या घरात 2 तरुण भाऊ आहेत. उद्या काही अडचण निर्माण झाली तर जबाबदारी कोण घेणार? मी माझी नोकरी सोडून दिवसभर हिच्यावर लक्ष ठेवायचं का? आजकालचा काळच इतका बदलला आहे की कुणाच्या मनात काय चाललं आहे हे सांगता येत नाही. मी शांतपणे उभी राहून त्यांचं प्रत्येक शब्द ऐकत होते. त्या क्षणी मला स्वतःची किंमतच उरली नाही असं वाटत होतं. जणू मी माणूस नसून एक ओझं होते आणि प्रत्येकजण ते दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत होता. ताई रडत रडत तिच्या नवऱ्याला म्हणाली, दादाने तर हिला घरात सुद्धा घेतलं नाही. सरळ तोंडावर नकार दिला. त्यावर जिजाजी ताठपणे म्हणाले, जिच्या सख्ख्या भावाने तिला घरात ठेवलं नाही, तिला मी का ठेवू? मी तिचा भाऊ नाही. त्यांचं ते बोलणं ऐकताच माझ्या डोळ्यांतून अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. ताई पुन्हा त्यांना समजावत म्हणाली, अशा अवस्थेत ही कुठे जाईल? आपणही हिला नाकारलं तर हिचा आधार कोण होणार? निदान काही दिवस तरी तिला इथे राहू द्या. मी वचन देते, तोपर्यंत तिची दुसरी व्यवस्था नक्की करेन. त्यावेळी मला माझ्या ताईचीही खूप दया आली. माझ्यासाठी ती स्वतःच्या नवऱ्यासमोर एवढी विनवणी करत होती. पण जिजाजी पुन्हा कठोरपणे म्हणाले, तुला तुझ्या बहिणीची एवढीच काळजी असेल तर तूही तिच्यासोबत निघून जा. मग तुमची व्यवस्था तुम्ही दोघीच करा. हे ऐकताच ताई अक्षरशः थरथर कापू लागली. मलाही भीती वाटली. माझ्यामुळे तिचा संसार उद्ध्वस्त व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. ताई पुन्हा काहीतरी बोलणार होती, पण मी पुढे जाऊन तिचा हात हलकेच दाबला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला आणखी काहीही बोलू नको अशी विनंती केली. मी माझी पिशवी उचलली आणि शांतपणे बाहेर पडू लागले. ताई मात्र डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहत उभी राहिली. बिचारी ती तरी काय करणार होती? माझ्यामुळे तिच्याही संसारावर संकट येत होतं. दाराबाहेर पडण्याआधी मी एकदा मागे वळून तिच्याकडे पाहिलं. ती रडत रडत माझ्यासमोर हात जोडून उभी होती. तिने कोणती चूक केली नव्हती, तरीही ती माझी माफी मागत होती. त्या क्षणी मला जाणवलं, खरंच स्त्रीचं स्वतःचं असं हक्काचं घर अनेकदा कुठेच नसतं, जिथे ती निर्धास्तपणे म्हणू शकेल, हे माझं घर आहे. आता खरंच माझं असं कुठेच ठिकाण उरलं नव्हतं. मी रस्त्यावरून चालत होते आणि आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे निराधार वाटत होतं. जणू या जगात माझं असं कुणीच उरलं नव्हतं. माझी चूक तरी काय होती? फक्त इतकीच ना की मी माझ्या पसंतीच्या माणसाशी लग्न केलं होतं. एवढा मोठा अपराध होता का तो? चालता चालता मला बाबांचा चेहरा आठवू लागला. त्यांचं प्रेम, त्यांचा मायेचा हात आणि त्यांची सुरक्षित सावली डोळ्यांसमोर उभी राहिली. माझ्या डोळ्यांतून अश्रू पुन्हा वाहू लागले. मनात एकच विचार येत होता, आज बाबा असते तर त्यांनी मला आयुष्यात कधीच असा दिवस पाहू दिला नसता. बाबा नेहमी मला म्हणायचे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. त्यांची ती वाक्य आठवताच माझे अश्रू आणखी अनावर झाले. तेवढ्यात मला समोर एक मंदिर दिसलं. मी हळूहळू तिथे जाऊन बसले. मंद वारा वाहत होता. देवाकडे पाहताच मला बाबांची खूप आठवण आली आणि मी मन मोकळं करून रडू लागले. मी मनातच बाबांशी बोलत होते, बाबा तुम्ही मला सोडून का गेलात? बघा ना, तुमची लाडकी मुलगी आज किती संकटात आहे. माझं आता या जगात कुणीच उरलं नाही. सगळ्यांनी मला सोडून दिलं. आता मी कुठे जाऊ? काय करू?
बराच वेळ मी देवासमोर बसून माझं दुःख व्यक्त करत राहिले. हळूहळू संध्याकाळ सरली आणि रात्र होऊ लागली. मी आजूबाजूला नजर टाकली. थोड्याच अंतरावर एक रुग्णालय दिसलं. तिथे लोकांची सतत ये-जा सुरू होती. मी काही वेळ त्या रुग्णालयाकडे पाहत राहिले. मग माझ्या मनात विचार आला की रुग्णालयात बसायला जागा असेल, पिण्याचं पाणीही मिळेल आणि तिथे माझ्याकडे फारसं कुणाचं लक्ष जाणार नाही. कुणी विचारलं तर एखाद्या रुग्णासोबत आले आहे असं सांगता येईल. निदान आजची रात्र तरी तिथे काढता येईल. बाहेर एकटी बसणं धोकादायक होतं. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणून मी हळूहळू रुग्णालयाच्या दिशेने चालू लागले. रुग्णालयात पोहोचले तरी माझ्या मनातून शरदचा विचार काही केल्या जात नव्हता. आता मला असं वाटू लागलं होतं की त्याचं माझ्यावरचं प्रेम कधीच खरं नव्हतं. कदाचित माझ्या रूपामुळे तो माझ्याकडे आकर्षित झाला असेल आणि म्हणूनच आज त्याने मला इतकं असह्य करून सोडलं होतं. त्या क्षणी मी अशी स्त्री झाले होते जिच्याकडे ना घर होतं, ना आधार, ना खिशात एक रुपया सुद्धा होता. या जगात मी एकटी कशी जगणार हा विचार मला सतत अस्वस्थ करत होता. माझं आयुष्य एखाद्या अंधाऱ्या विहिरीत कोसळल्यासारखं वाटत होतं. रुग्णालयात खूप गर्दी होती. कुणी चिंतेत होतं, कुणी रडत होतं, तर कुणी देवाकडे प्रार्थना करत होतं. त्या सगळ्यांच्या गर्दीत मी मात्र अशी एकटी उभी होते, जिच्यासोबत ना कुणी नातेवाईक होता, ना रुग्ण, ना कुणी आपला माणूस. मी हळूहळू चालत प्रतीक्षागृहात गेले. तिथे लोखंडी बाग ठेवलेले होते. मी एका रिकाम्या बाकावर जाऊन बसले. मला खूप तहान लागली होती. मी थंड पाण्याच्या यंत्राजवळ गेले आणि सलग 2-3 ग्लास पाणी पिऊन टाकलं. कित्येक दिवसांची तहान भागल्यासारखं वाटलं. खरं तर त्यावेळी मी भुकेनेही व्याकुळ झाले होते, पण पाणी प्यायल्यावर थोडी ताकद आल्यासारखी वाटली. मी पुन्हा बाकावर येऊन मान खाली घालून शांत बसले. तेवढ्यात एक वयस्कर आजी माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्यांनी प्रेमाने विचारलं, बाळा, तू कुणासोबत आली आहेस? त्यांचा प्रश्न ऐकताच मी घाबरले आणि लगेच खोटं बोलले. मी एका रुग्णासोबत आले आहे. त्यांनी त्यानंतर काहीच विचारलं नाही, फक्त मान हलवली आणि तिथून निघून गेल्या. तेव्हा कुठे माझा जीव थोडा भांड्यात पडला. रात्र गडद होत गेली. थोड्याच अंतरावरच्या एका खोलीतून आनंदाचे आवाज येऊ लागले. लोक एकमेकांचं अभिनंदन करत होते. त्यांच्या बोलण्यातून समजलं की त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. थोड्याच वेळात ते लोक सगळ्यांना मिठाई वाटू लागले. एक तरुण माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या हातावर 2 मोठे बुंदीचे लाडू ठेवले. ते पाहून मी मनोमन देवाचे आभार मानले. कदाचित देवाला माझी दया आली असावी आणि माझी भूक भागवण्यासाठी त्याने हे 2 लाडू माझ्यापर्यंत पोहोचवले असावेत. मी ते लगेच खाऊन टाकले. त्यामुळे पोटाला थोडा आधार मिळाला. संपूर्ण रात्र मी त्याच बाकावर बसून रडत राहिले. स्वागत कक्षाजवळ एक तरुण मुलगा काम करत होता. बहुतेक तो तिथला कर्मचारी असावा. वयानं तो माझ्याच आसपासचा वाटत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा पाहून जबाबदाऱ्यांनी त्याला वयापेक्षा खूप मोठं केलं आहे हे स्पष्ट जाणवत होतं. अनेकदा मला असं जाणवलं की तो माझ्याकडे पाहत होता, पण लगेच पुन्हा आपल्या कामात गुंतून जायचा. कदाचित त्याच्या लक्षात आलं असावं की मी कुठल्याही रुग्णासोबत आलेली नाही. सकाळ झाली. रुग्णालयात पुन्हा गडबड सुरू झाली. स्वच्छता कर्मचारी आले. नवीन रुग्ण येऊ लागले. वैद्यांचं येणं जाणंही सुरू झालं. मी मात्र अजूनही त्याच बाकावर बसले होते, थकलेली, हतबल आणि पूर्णपणे असहाय्य. एक दिवस तर कसाबसा तिथे गेला होता, पण पुढे कुठे जायचं याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. तेवढ्यात तोच कर्मचारी मुलगा माझ्याजवळ आला. तो शांतपणे म्हणाला, मला माहिती आहे तुम्ही इथे कुणासोबत आलेले नाहीत. खरं सांगा, तुमच्यासोबत नेमकं काय घडलं आहे? त्याचा तो मृदू आवाज ऐकताच माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि मी रडू लागले. मी त्याला माझ्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितली. तो एकही शब्द न बोलता सगळं शांतपणे ऐकत राहिला. थोडा वेळ विचारात पडून तो हळू आवाजात म्हणाला, आता पुढे तुम्ही काय करणार? मी हतबल होऊन म्हणाले, मला काहीच माहिती नाही. माझ्याकडे ना घर आहे, ना नोकरी, ना पैसे आणि ना राहायला ठिकाण. पण जगायचं असेल तर कुठून ना कुठून तरी पुन्हा सुरुवात करावीच लागेल. तो काही वेळ शांत बसून विचार करत राहिला. मग म्हणाला, पहा, मी मुख्य वैद्यांशी बोलून तुम्हाला इथे परिचारिका सहाय्यक म्हणून काम मिळवून देऊ शकतो, जर तुमची तयारी असेल तर. हे ऐकताच मी लगेच सरळ बसले. तो पुढे म्हणाला, पण हे काम खूप कठीण आहे. रुग्णांची घाणही साफ करावी लागेल, त्यांची सेवा करावी लागेल आणि कधीकधी त्यांचा रागही सहन करावा लागेल. याआधी या कामासाठी अनेक जण ठेवले होते, पण महिनाभरातच सगळ्यांनी काम सोडून दिलं. मात्र तुम्हाला महिन्याला 16,000 रुपये पगार मिळेल आणि राहण्यासाठीही एक व्यवस्था करून देईन. मी लगेच विचारलं, राहायला कुठे? तो म्हणाला, रुग्णालयातच एक छोटी खोली आहे. एका बाजूला रुग्णालयाच्या फायली आणि कपाटात नोंदी ठेवलेल्या आहेत. उरलेली जागा रिकामी असते. तिथे एका कोपऱ्यात अंथरूण टाकून तुम्ही राहू शकता. रात्री आतून कडी लावून घ्या, म्हणजे सुरक्षित वाटेल. एकटी स्त्री म्हणून जगणं किती कठीण असतं याची मला जाणीव आहे. यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. आता निर्णय तुमचा. मी क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, मी हे काम करेन. माझं उत्तर ऐकून तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. कदाचित मी इतक्या लवकर तयार होईन अशी त्याला अपेक्षा नव्हती. मग तो म्हणाला, ठीक आहे, मी आत्ताच मुख्य वैद्यांशी बोलून येतो. जवळपास तासाभराने तो परत आला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. तो आनंदाने म्हणाला, तुमची नोकरी पक्की झाली. ते ऐकताच मला वाटलं माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली.
त्यानंतर तो मला त्या छोट्याशा खोलीत घेऊन गेला. खोलीभर फायली, कागदपत्र आणि नोंदींची कपाटं होती. एका कोपऱ्यात मी सारंगने दिलेलं जुनं अंथरूण टाकलं आणि मनाशी म्हटलं, आतापासून हीच माझी दुनिया. खरं सांगायचं तर त्या 16,000 रुपयांच्या पगाराची किंमत माझ्यासाठी अमूल्य होती. निदान आता डोक्यावर छप्पर आणि सुरक्षित राहायला जागा तरी मिळाली होती. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले, पण सारंगने मला खूप हळूहळू सगळं शिकवलं. रुग्णांची काळजी कशी घ्यायची, वैद्यांशी त्यांच्या स्वभावाप्रमाणे कसं बोलायचं, प्रत्येक गोष्ट त्याने संयमाने समजावून सांगितली. प्रत्येक दिवस माझ्यासाठी नव्या परीक्षेसारखा असायचा. अनेकदा अशी कामं करावी लागायची की दुर्गंधीमुळे श्वास घेणं सुद्धा कठीण व्हायचं. काही रुग्ण रागाच्या भरात खूप कठोर बोलायचे. ते ऐकून अनेकदा माझ्या डोळ्यात पाणी यायचं, पण मी शांत राहायचे, कारण मला माहिती होतं ही नोकरी सोडली तर माझ्याकडे दुसरा कोणताच आधार उरणार नाही. रात्री सगळ्यांची कामं संपली आणि माझी ड्युटी पूर्ण झाली की मी शांतपणे माझ्या त्या छोट्याशा खोलीत जायचे. आतून कडी लावून अंथरुणावर बसायचे आणि एकटीच रडत राहायचे. कधी माझ्या हातांकडे पाहायचे. एकेकाळी किती मऊ आणि नाजूक असलेले ते हात आता कष्टामुळे खरखरीत झाले होते. आरशात स्वतःकडे पाहिलं की मनात विचार यायचा, ही खरंच तीच रेवा आहे का, जिला तिचे बाबा राजकन्येसारखे जपायचे. अनेकदा वाटायचं सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं, नशीब पुन्हा एकदा आजमावावं आणि दुसरी नोकरी शोधावी. पण लगेच स्वतःला समजवायचे, इथे निदान डोक्यावर छप्पर आहे, सुरक्षितता आहे आणि 2 वेळचं अन्न तरी मिळतं. त्यात सारंग माझ्यासोबत असल्यामुळे मनाला एक आधार वाटायचा. या जगात अजूनही कुणीतरी आपुलकीने माझी काळजी घेत आहे, ही भावना मला पुन्हा उभं राहण्याचं बळ द्यायची. म्हणून प्रत्येक सकाळी मी स्वतःला सावरायचे आणि नव्या धैर्याने कामाला लागायचे. पण मनाच्या तळाशी एक वेदना कायम असायची. अशी जीवनयात्रा जगण्याचं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. माझी स्वप्न तर खूप वेगळी होती, पण प्रत्येकाच्याच स्वप्नांना पूर्णत्व मिळतं असं नसतं. दिवस जात होते. आता मी आणि सारंग दुपारचं जेवण अनेकदा एकत्र बसून करायचो. आमच्यात चांगली मैत्री झाली होती. एक दिवस मी त्याला विचारलं, तू अजूनपर्यंत तुझ्याबद्दल मला काहीच सांगितलं नाहीस का? माझा प्रश्न ऐकता त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्याच्या मनात काहीतरी खोल दुःख दडलेलं आहे हे मला जाणवलं. मी हळूच त्याच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणाले, आता आपण चांगले मित्र आहोत ना, मग तुझ्या मनातलं मला सांगायला हरकत नाही. माझं बोलणं ऐकताच त्याच्या डोळ्यात वेदना दाटून आली. तो शांत आवाजात म्हणाला, मी लहान असतानाच माझी आई गेली. त्यानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यांनी मला सांगितलं होतं की माझी सावत्र आई माझ्यावर खूप प्रेम करेल, पण तसं कधीच घडलं नाही. ती मला खूप मारायची आणि घरातली सगळी कामंही माझ्याकडूनच करून घ्यायची. अनेक वर्ष मी ही गोष्ट बाबांना सांगू शकलो नाही, कारण माझ्या सावत्र आईने मला धमकी दिली होती की जर मी बाबांना काही सांगितलं तर ती मला घराबाहेर काढेल. पण एक दिवस मी रडत रडत बाबांना सगळं सांगितलं. मला वाटलं होतं की ते माझी बाजू घेतील, पण त्या दिवशी माझी शेवटची आशाही संपली. बाबा सावत्र आईला एक शब्दही बोलले नाहीत, कारण तोपर्यंत त्यांचा तिच्यासोबत नवीन संसार आणि मुलं झाली होती. कदाचित आता त्यांना माझी गरजच उरली नव्हती. त्यानंतर सावत्र आईने माझ्याकडून सगळ्यांसमोर नोकरासारखी कामं करून घ्यायला सुरुवात केली. तिने मला नीट शिक्षणही घेऊ दिलं नाही. तिची स्वतःची मुलं चांगल्या शाळेत शिकत होती आणि मी मात्र त्यांच्याकडे आशेने पाहत राहायचो. अगदी लहान वयातच तिने मला कामाला लावलं आणि माझा सगळा पगार स्वतःकडे ठेवायची. मी थोडा मोठा झाल्यावर भरपूर देणगीच्या हव्यासापोटी तिने तिच्याच ओळखीच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर माझ्या मनात नव्याने आशा निर्माण झाली होती. आता माझाही स्वतःचा संसार असेल, माझ्यावर मनापासून प्रेम करणारी पत्नी असेल, माझी काळजी घेणारं आणि आपलं म्हणावं असं कुणीतरी आयुष्यात असेल. पण हे स्वप्नही फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर काही महिन्यांतच मला समजलं की माझी पत्नी माझ्याच पाठीमागे माझ्या मित्रासोबत माझ्या विश्वासघात करत होती. त्या दिवसापासून आधीच कमकुवत झालेला माझा विश्वास पूर्णपणे तुटून गेला. या जगात खरं प्रेम आणि आपुलकी यांची किंमत नसते. इथे फक्त पैशालाच महत्त्व दिलं जातं. शेवटी मी तिला घटस्फोट दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत एकटाच राहतो आहे. निदान आता तरी माझ्या मनाला जखम करणारं किंवा मला गुलामासारखं वागवणारं कुणी नाही. सारंगचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तोही आपल्याच माणसांकडून जखमी झाला होता आणि मीही. कदाचित म्हणूनच आमची मैत्री इतकी घट्ट कधी झाली हे आम्हालाही समजलं नाही. दिवस जात होते. रुग्णालयात काम करत करत आणखी 2 वर्षे कशी निघून गेली ते कळलंच नाही. खरं सांगायचं तर त्या काळात मी पूर्णपणे बदलले होते. जणू मी एक नवीन रेवाज झाले होते. आता मला कुणाकडून कोणतीच अपेक्षा उरली नव्हती. मात्र अधूनमधून मी माझ्या ताईशी दूरध्वनीवर बोलायचे, कारण तीच एक अशी व्यक्ती होती जिला माझ्या वेदना समजत होत्या आणि जिने माझ्यासाठी खरंच प्रयत्न केला होता. बाकी सगळ्यांनी तर मुद्दाम माझ्यापासून तोंड फिरवलं होतं. एक दिवस मी माझं काम संपवून आपत्कालीन विभागाकडे जात होते. तिथे पोहोचताच माझे हातपाय थरथर कापू लागले, कारण समोरच्या बाकावर शरद अत्यंत दयनीय अवस्थेत बसलेला दिसला. त्याचे केस पूर्ण विस्कटलेले होते, खांद्यापर्यंत वाढलेले होते. दाढीही खूप वाढली होती. अंगावरचे कपडे मळलेले आणि ठिकठिकाणी फाटलेले होते.
त्याने माझ्याकडे पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता धावत माझ्याजवळ आला. आश्चर्याने माझ्याकडे पाहत तो म्हणाला, रेवा तू इथे काय करते आहेस? पण मला त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नव्हता. मी मागे वळून निघू लागले. तेवढ्यात त्याने माझा हात धरला आणि रडू लागला. तो म्हणाला, रेवा मला माफ कर, मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला. त्याची शिक्षा देवाने मला अशी दिली आहे की आयुष्यभर मी त्यातून बाहेर पडू शकणार नाही. आईला हृदयविकाराचा झटका आला आहे. तिची प्रकृती खूप गंभीर आहे. वैद्यांनी शस्त्रक्रिया सांगितली आहे, पण माझ्याकडे उपचारासाठी पैसा सुद्धा उरलेला नाही. मला काहीच सुचत नाही. त्याचं बोलणं ऐकून मी उपरोधिक स्वरात म्हणाले, का? तुझ्या त्या श्रीमंत बायकोकडून पैसे माग, आणि आता तर तू व्यवस्थापकही झाला असशील, मग तुला पैशांची काय कमी? माझं बोलणं ऐकताच शरद आणखी मोठ्याने रडू लागला. तो म्हणाला, ती सगळी फसवणूक निघाली. कदाचित माझ्या लोभाची हीच शिक्षा होती. आईने भरपूर पैसा आणि मोठ्या नोकरीच्या आशेने ज्या मुलीशी माझं लग्न लावलं ते सगळंच खोटं ठरलं. पैशाच्या हव्यासात आम्ही इतके आंधळे झालो होतो की एक साधा विचारही केला नाही. जर ते लोक खरंच इतके श्रीमंत होते तर त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न आधीच घटस्फोट झालेल्या माणसाशी का लावलं असतं? त्यामागचं खरं कारण नंतर समजलं. त्या मुलीमध्येच एक गंभीर उणीव होती. तो पुढे म्हणाला, तिला गर्भाशयच नव्हतं. ही गोष्ट तिच्या घरच्यांना आधीपासून माहिती होती. म्हणूनच त्यांना ठाऊक होतं की तिचं लग्न सहजासहजी चांगल्या ठिकाणी होणार नाही. म्हणून त्यांनी आम्हाला एवढं मोठं आमिष दाखवलं. लग्नानंतर ही वस्तुस्थिती समजली तेव्हा मी पूर्णपणे खचून गेलो. तरीही नशीब समजून मी ते स्वीकारलं. पण खरी अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा तिने मला तिच्या मर्जीप्रमाणे वागवायला सुरुवात केली. तिच्या वडिलांनी ना मला चांगली नोकरी मिळवून दिली, ना त्यांनी काही विशेष आर्थिक मदत केली. आईची सगळी स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाली. त्यातच आता त्यांना याचंही दुःख वाटू लागलं की आपल्या मुलाचा वंश पुढे चालणार नाही. त्यावरही माझी पत्नी रोज भांडणं काढायची. तिचे महागडे छंद होते. दररोज नवी मागणी करायची. मी त्या पूर्ण करू शकलो नाही की घरात वाद व्हायचे. ती दिवसभर आईकडून काम करून घ्यायची आणि माझ्याकडे सतत नव्या वस्तूंची मागणी करायची. वर मला टोमणे मारायची की मी चांगले पैसे कमवायलाही समर्थ नाही. एक दिवस आई खूप वैतागून तिला म्हणाली की तिच्यातली ही गोष्ट सांगून ती माझ्याकडून घटस्फोट घेईल. तेव्हा तिने आम्हा दोघांनाही धमकी दिली की जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर ती आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला तुरुंगात पाठवेल. हे ऐकून आम्ही दोघंही घाबरलो. आई तर रडू लागली. ती म्हणाली, बाळा मला माझं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवायचं नाही. त्या भीतीने ती आतून पूर्णपणे कोलमडून गेली आणि त्यातच तिला हृदयविकाराचा झटका आला. गेल्या 2 वर्षात मी जे काही कमावलं त्यातून 1 रुपयाही साठवू शकलो नाही, कारण माझी पत्नी सगळे पैसे खर्च करून टाकायची. आईला वाचवण्यासाठी मी घर विकायचं ठरवलं, पण तेव्हा समजलं की तिने फसवणूक करून ते घरही तिच्या नावावर करून घेतलं होतं. हे सगळं कधी घडलं ते मला कळलंच नाही, कारण मी माझ्याच चुका आणि लोभामुळे पूर्णपणे अंधार झालो होतो. रेवा, मी मान्य करतो की तुझ्यावर जे अन्याय केले त्याची शिक्षा आज मी आणि माझी आई भोगत आहोत. मला माफ कर. तू मला माफ केलंस तर कदाचित देवही आमच्यावर दया करेल. त्याचं बोलणं शांतपणे ऐकल्यावर मी म्हणाले, मी तुला खूप आधीच माफ केलं आहे, कारण मनात एवढं मोठं ओझं घेऊन मीही आयुष्यभर जगू शकत नाही. एवढं बोलून मी निघू लागले. तेवढ्यात शरदने पुन्हा मला थांबवलं. तो हळू आवाजात म्हणाला, थोडा वेळ माझ्याजवळ बसशील का? मला खूप एकटं वाटतं आहे. त्याच्या आवाजातला एकटेपणा आणि डोळ्यातलं रिकामेपण मला स्पष्ट दिसत होतं. तो पुन्हा आधार शोधत होता, पण आता मला कुणाचाही आधार बनायचं नव्हतं. विशेषतः अशा व्यक्तीचा तर अजिबात नाही ज्याने माझ्या आयुष्यात मला कधीच साथ दिली नव्हती आणि फक्त स्वतःच्या सोयीसाठी माझा वापर केला होता. तरीही त्याला सरळ नकार द्यायची माझी हिंमत होत नव्हती. तेवढ्या समोरून सारंग येताना मला दिसला. मी लगेच त्याच्याजवळ गेले आणि त्याचा हात घट्ट धरला. हे पाहून शरद थक्क झाला. सारंगला ही क्षणभर काहीच समजलं नाही, पण त्याने माझी नजर शरदकडे वळलेली पाहिली आणि त्याला परिस्थितीचा अंदाज आला. त्याने शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते पाहता शरदने मान खाली घातली आणि काहीही न बोलता आपत्कालीन विभागात परत निघून गेला. त्यानंतर मी सारंगला सगळं खरं खरं सांगितलं. शरद कोण आहे आणि आमच्यात काय घडलं होतं हेही त्याला सांगितलं. मग मी त्याची माफी मागितली. मी म्हणाले, कदाचित तुला माझं वागणं आवडलं नसेल, पण त्या क्षणी मला दुसरं काहीच सुचलं नाही. सारंग काही क्षण शांत राहिला. मग हलकसं हसत म्हणाला, रेवा, खरं सांगू का, मला अजिबात वाईट वाटलं नाही. उलट मला आनंद झाला की त्या क्षणी तुला माझा आधार वाटला. आणि जर तसंच असेल तर तू खरंच आयुष्यभरासाठी माझा हात धरशील का? त्याचं ते बोलणं ऐकताच माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी एक शब्दही न बोलता त्याच्या मिठीत शिरले. सारंग माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, आपण दोघांनीही आयुष्यात खूप काही गमावलं आहे. आपण दोघंही आधार शोधत जगलो आहोत. मग एकमेकांचा चांगला आधार आपल्याला दुसरा कोण देणार? त्यानंतर काही दिवसांनी मी आणि सारंगने लग्न केलं. नव्या आयुष्याची सुरुवात करत मी त्याच्या त्या छोट्याशा घरात आले. त्या घरात फक्त आम्ही दोघं आणि आमच्या नव्या संसाराची सुंदर स्वप्न होती. 3 महिन्यानंतर मला ती आनंदाची बातमी मिळाली, जिची मी कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहत होते. मी आई होणार होते आणि ही आनंदाची बातमी समजताच मी आणि सारंग दोघेही खूप आनंदी झालो.
सारंगने मला प्रेमाने सांगितलं, आता तू नोकरी सोड, स्वतःची आणि बाळाची काळजी घे. पण मी त्याला नकार दिला. मी म्हणाले, मला आपल्या मुलांना खूप चांगलं भविष्य द्यायचं आहे. त्यासाठी आपण दोघांनीही कष्ट करणं गरजेचं आहे. शिवाय अजून फक्त दुसराच महिना सुरू आहे. 9वा महिना जवळ आला की मी काही दिवसांची रजा घेईन. मी खूप समजावून सांगितल्यावर सारंग माझ्या मताला तयार झाला. एक दिवस दुपारच्या वेळी अचानक रुग्णालयाच्या बाहेर गडबड सुरू झाली. माझी नजर 2 माणसांकडे गेली. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड गोंधळ आणि अस्वस्थता दिसत होती. ते एक स्ट्रेचर आत आणत होते. त्यावर जवळपास 70 वर्षांची एक वृद्ध महिला पडली होती. त्यांचे पांढरे केस विस्कटलेले होते. चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता आणि सुरकुत्यांनी भरला होता. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मोठमोठे फोड आले होते. त्या जखमांमधून इतकी तीव्र दुर्गंधी येत होती की आजूबाजूला उभे असलेले लोक लगेच मागे सरकले. एका कर्मचाऱ्याने नाकावर रुमाल धरला तर दुसरा तोंड वाकडं करत म्हणाला, मी तर यांना हातही लावणार नाही. काही वेळातच त्या महिलेला घेऊन आलेले दोघेही काहीही न बोलता तिथून निघून गेले. त्यांच्यासोबत कोणतीही कागदपत्र नव्हती, कुठलाही नातेवाईक नव्हता आणि त्यांचं नाव सांगणारं सुद्धा कुणी नव्हतं. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. मग मनात विचार आला, जर मीही मागे हटले तर या बाईंची काळजी कोण घेणार? तेवढ्यात सारंगही तिथे आला. आम्ही दोघांनी मिळून त्यांना वॉर्डमध्ये नेलं. पण खरंच त्यांच्या शरीरातून येणारी दुर्गंधी इतकी असह्य होती की ती सहन करणं सुद्धा कठीण होतं. त्यांच्या जखमा इतक्या गंभीर झाल्या होत्या की जणू संपूर्ण शरीरच सडायला लागलं होतं. मला तर उलटीच होईल असं वाटू लागलं. सारंगने मला मागे सरकायला सांगितलं, पण माझं मन त्यांना तसं सोडून देण्यास तयार नव्हतं. मी स्वतःला सावरलं. खोलीत जाऊन सारंगकडून गरम पाणी आणायला सांगितलं. मग मी त्यांच्या अंगावरील कपडे बदलले, जखमा स्वच्छ केल्या आणि औषध लावलं. त्या वेदनेने खूप कळवळत होत्या. कधी डोळे उघडायच्या तर कधी पुन्हा मिटून घ्यायच्या. मी त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाले, आई, धीर धरा, सगळं ठीक होईल. पण मनाच्या आत मात्र मला जाणवत होतं की त्यांची प्रकृती आता सुधारण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही मला त्यांना आशेचा किरण द्यायचा होता. दुसऱ्या दिवसापासून मी आणि सारंग यांचं एकच काम झालं. त्यांच्या जेवणापासून औषधांपर्यंत जखमा स्वच्छ करणं, कपडे बदलणं आणि त्यांची प्रत्येक गरज प्रेमाने पूर्ण करणं. त्या नेहमी आमच्या डोक्यावरून हात फिरवायच्या आणि मनापासून आशीर्वाद द्यायच्या. रात्री माझी ड्युटी असली की मी अधूनमधून त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची चौकशी करायचे. दिवसागणिक त्यांच्या जखमांमधून येणारी दुर्गंधी थोडी कमी होऊ लागली. एक दिवस वैद्यांनी तपासणी करून सांगितलं की संसर्ग संपूर्ण शरीरात खूप पसरला आहे. जास्तीत जास्त 1 आठवडा त्यांच्याकडे उरला आहे. हे ऐकताच माझी नजर त्या वृद्ध महिलेकडे गेली. त्यांच्या विषयी माझ्या मनात प्रचंड माया आणि करुणा निर्माण झाली. मला सतत वाटत होतं, जर मला सारंग भेटला नसता तर कदाचित माझी ही अवस्था यांच्यासारखी झाली असती. माणसाला त्याची स्वतःची माणसं अशी का सोडून जातात, हा प्रश्न मला सतत छळत होता. दिवसेंदिवस त्यांचं शरीर अधिक अशक्त होत चाललं होतं. एके रात्री मी त्यांच्या शेजारी बसले होते. अचानक त्या खूप रडू लागल्या. मी लगेच त्यांच्या जवळ गेले, त्यांना पाणी दिलं आणि प्रेमाने विचारलं, आई, काय झालं? त्यांनी हळूहळू त्यांच्या साडीच्या पदरात बांधलेली गाठ सोडली आणि त्यातून एक छोटीशी चावी बाहेर काढली. ती चावी खूप सुंदर होती. तिच्यावर सोनेरी नक्षीकाम केलेलं होतं. त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि ती चावी माझ्या हातात ठेवली. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. मी विचारलं, ही कशाची चावी आहे? त्यांनी अगदी अशक्त आवाजात उत्तर दिलं, बाळा, हा तुझा हक्क आहे. त्यानंतर त्यांनी हळू आवाजात मला एका वैद्यांना बोलावून आणायला सांगितलं. मी ताबडतोब एका वरिष्ठ वैद्यांना घेऊन आले. त्या वृद्ध महिलेने त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. मला ते ऐकू आलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात एक वकील आला. मी दारात उभी राहून हे सगळं पाहत होते, पण नेमकं काय घडत आहे याचा मला काहीच अंदाज येत नव्हता. वकिलांनी सगळी कागदपत्र तयार करून झाल्यावर त्यांनी वरिष्ठ वैद्यांना विचारलं, सारंग आणि रेवा कोण आहेत? त्यांच्या तोंडून आमची नावं ऐकताच माझ्या मनात धडकी भरली. वकील आम्हा दोघांना का बोलावत आहेत हेच मला समजत नव्हतं. मी आणि सारंग त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, या आजींचा कोणताच वारस नाही. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनीही त्यांच्या कठीण काळात त्यांना पूर्णपणे सोडून दिलं. म्हणूनच त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांची काळजी घेणारं कुणीच नव्हतं. पण तुम्ही दोघांनी मनापासून त्यांची सेवा केली, त्यामुळे त्यांनी त्यांचं घर तुमच्या दोघांच्या नावावर करून दिलं आहे. हे ऐकताच मी आणि सारंग एकमेकांकडे अवाक होऊन पाहू लागलो. मी लगेच म्हणाले, नाही, आम्हाला हे काहीही नको आहे. पण वकील शांतपणे म्हणाले, आता घर कायदेशीररित्या तुमच्या नावावर झालं आहे. त्यांनी हे पूर्णपणे स्वतःच्या इच्छेनं केलं आहे. त्यांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करणं हेच योग्य ठरेल. आम्ही दोघंही धावत त्या आजींकडे गेलो. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्यांचं घर स्वीकारू शकत नाही. पण त्यांनी हाताने आम्हाला जवळ बोलावलं. आम्ही त्यांच्या कानाजवळ झुकताच त्यांनी आमच्या डोक्यावर थरथरत्या हाताने आशीर्वाद दिला. पुढच्या क्षणी त्यांचा हात अलगद खाली पडला आणि त्यांची मान एका बाजूला झुकली. त्या शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कुठलाही नातेवाईक किंवा वारस शोधूनही सापडला नाही. त्यामुळे त्यांच्या
अंत्यसंस्कारापासून पुढच्या सर्व धार्मिक विधी आम्ही दोघांनीच पूर्ण केले. काही दिवसांनी वकिलांनी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्या घराची कागदपत्र तसेच पत्ता आमच्या हातात दिला. सुरुवातीला आम्ही अनेक दिवस विचार करत राहिलो की तिथे जावं की नाही, पण नंतर आम्ही ठरवलं की हा त्या आजींचा आशीर्वाद आहे, तो नाकारला तर त्यांच्या आत्म्याला दुःख होईल. म्हणून एक दिवस आम्ही त्या पत्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथे पोहोचताच आमचे डोळे विस्फारले. तो एखादा साधा परिसर नव्हता, ती अतिशय श्रीमंत वसाहत होती. आजूबाजूला भव्य आणि आलिशान बंगले उभे होते. आम्ही जसजसं पुढे चालत होतो तसतसं आमच्या हृदयाची धडधड वाढत होती. शेवटी कागदावर लिहिलेल्या घर क्रमांकासमोर आम्ही थांबलो आणि आश्चर्याने एकमेकांकडे पाहतच राहिलो. आमच्यासमोर एक प्रचंड मोठा आणि देखणा बंगला उभा होता. मात्र त्याची अवस्था पाहून स्पष्ट जाणवत होतं की अनेक वर्ष तिथे कुणाचाही वावर नव्हता. बाहेर मोठमोठं गवत वाढलं होतं. धूळ आणि मातीने संपूर्ण बंगला झाकला होता. आम्ही फटकाजवळ गेलो. तिथे एखादा राखणदार आहे का हे पाहिलं, पण कुणीच दिसलं नाही. मी फटकाला हलकासा हात लावताच ते सहज उघडलं. आम्ही आत गेलो आणि मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. दरवाजा बंद होता, पण त्याला कुलूप नव्हतं. आम्ही तो उघडून आत गेलो. बंगल्याचं आतील सौंदर्य पाहून आम्ही स्तब्ध झालो. एवढा मोठा आणि सुंदर बंगला आता आमच्या नावावर आहे यावर आमचाच विश्वास बसत नव्हता. एकेकाळी मी एका छोट्याशा खोलीत राहणारी स्त्री होते आणि आज हे सगळं माझ्यासमोर उभं होतं. आम्ही घरातल्या प्रत्येक वस्तूकडे आश्चर्याने पाहत होतो. तेवढ्यात माझी नजर एका मोठ्या तिजोरीवर पडली आणि मी जागच्या जागी थबकले. सारंगने माझ्याकडे पाहिलं आणि काळजीने विचारलं, काय झालं रेवा? मी तिजोरीकडे बोट दाखवत म्हणाले, या तिजोरीवर जी नक्षी आहे अगदी अशीच नक्षी त्या आजीने मला दिलेल्या चावीवर होती. सारंगने मला विचारलं, ती चावी आता कुठे आहे? मी लगेच माझ्या पर्समधून ती चावी बाहेर काढली. सारंगच्या सांगण्यावरून मी ती तिजोरीत लावली. चावी फिरताच हलकासा आवाज झाला आणि तिजोरी उघडली. पुढच्या क्षणी आमच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण तिजोरी नोटांच्या गठ्ठ्यांनी आणि सोन्याच्या बिस्किटांनी भरलेली होती. खालच्या कप्प्यात भरपूर दागिने ठेवलेले होते. हे दृश्य पाहून मी जवळच्या सोफ्यावर जाऊन बसले. मला तर भोवळ आल्यासारखं वाटत होतं. हसू की रडू हेच समजत नव्हतं. एवढी मोठी संपत्ती तीही आमच्या आयुष्यात येईल असा विचारही मी कधी केला नव्हता. मी अलगद माझ्या पोटावर हात ठेवला आणि मनोमन म्हणाले, आता मी माझ्या बाळाला आणि पुढच्या आयुष्याला हवं तसं सुंदर भविष्य देऊ शकेन. त्यानंतर मी आणि सारंगने संपूर्ण बंगला स्वच्छ करून घेतला आणि तिथेच राहायला गेलो. आम्ही रुग्णालयातील नोकरी सोडली. तिजोरीत मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम वापरून आम्ही एक छोटंसं उपहारगृह सुरू केलं. आमचं मत होतं की देवाने एवढी कृपा केली आहे तर आता स्वतःचा व्यवसाय उभा करायला हवा. मला लहानपणापासून स्वयंपाकाची खूप आवड होती आणि माझ्या हातच्या पदार्थांची सगळेच नेहमी मनापासून स्तुती करायचे. म्हणून आम्ही उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आमच्याकडे फक्त 2 कर्मचारी होते, पण आमच्या पदार्थांची चव लोकांना इतकी आवडू लागली की दिवसेंदिवस ग्राहक वाढत गेले. हळूहळू आमचं उपहारगृह परिसरात प्रसिद्ध झालं आणि 2 कर्मचाऱ्यांपासून आमचा कर्मचारी वर्ग वाढत वाढत 30 जणांपर्यंत पोहोचला. माझ्या प्रसूतीची वेळ जवळ आली तेव्हा आमचा व्यवसाय उत्तम प्रकारे स्थिर झाला होता. कधी काळी मी एका छोट्याशा नोकरीवरून आयुष्य जगत होते आणि अवघ्या काही महिन्यात आमचं नशीब इतकं बदललं यावर माझाच विश्वास बसत नव्हता. या सगळ्या गोष्टींना आता 3 वर्ष झाली आहेत. आज मी मदतनीसाच्या साहाय्याने माझ्या मुलाची काळजी घेते आणि त्याचबरोबर उपहारगृहाच्या कामातही सारंगला साथ देते. एक दिवस ताईचा दूरध्वनी आला. तिने तिच्या मुलीच्या लग्नाचं प्रेमाने आमंत्रण दिलं. आता आमचे दिवस बदलले होते म्हणूनच आज ती पूर्ण अधिकाराने मला लग्नाला बोलावत होती आणि जिजाजींनाही त्यात काहीच हरकत नव्हती, कारण आता आम्ही श्रीमंत झालो होतो. खरंच पैसा किती मोठी गोष्ट असते याची पुन्हा एकदा जाणीव झाली. एक काळ असा होता की हेच जिजा मला त्यांच्या घरात काही तासही थांबून द्यायला तयार नव्हते. त्या आठवणी मनात येताच माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दुसऱ्या दिवशी मी, सारंग आणि आमचा गोंडस मुलगा मोठ्या गाडीतून लग्नाच्या सभागृहात पोहोचलो. आमची गाडी प्रवेशद्वाराजवळ थांबताच सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. चालक लगेच खाली उतरला आणि आदराने गाडीचं दार उघडलं. मी आणि सारंग नीटनेटके आकर्षक पोशाख परिधान करून बाहेर उतरलो. माझी पहिली नजर दादावर पडली. मला त्या रूपात पाहून तो पूर्णपणे थक्क झाला होता. कदाचित एक दिवस देव माझ्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडवेल अशी कल्पनाही त्याने कधी केली नसेल. मी ताईच्या मुलीला लग्नाची भेट म्हणून अनेक नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार घरगुती वस्तू दिल्या, ज्यांचा तिच्या नव्या संसारात उपयोग होणार होता. इतक्या मौल्यवान भेटवस्तू पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आणि ते जिजा, जे कधी काळी माझ्याशी साधं बोलायलाही तयार नव्हते, तेही आमच्याकडे आश्चर्याने पाहत उभे होते. आज तेच जिजाजी माझ्या आणि सारंगच्या पुढे मागे फिरत होते. थोड्याच वेळात दादाही माझ्याजवळ आला. त्याने हात जोडले आणि माझी माफी मागू लागला, पण त्याच्या डोळ्यात मला पश्चातापापेक्षा लोभच जास्त दिसत होता. मी शांतपणे त्यांना म्हणाले, आज मी या लग्नाला फक्त माझ्या ताईसाठी आले आहे, कारण माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ सुरू असताना माझं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न फक्त तिनेच केला होता
आता माझ्या नव्या आयुष्यात अशा कोणत्याही व्यक्तीला स्थान द्यायचं नाही ज्याने माझ्या संकटाच्या वेळी माझी साथ सोडली. माझं बोलणं ऐकताच दादा रडू लागला. तो म्हणाला, मला माफ कर रेवा, तू माझी लहान बहीण आहेस. तुझ्या भावावर इतकीही दया येणार नाही का? माझी परिस्थिती सध्या खूप कठीण आहे. तू मला मदत करशील का? त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात उरलेली शेवटची आशासुद्धा संपली. क्षणभर मला वाटलं होतं की कदाचित त्याला खरंच आपल्या बहिणीची आठवण झाली असेल, पण नाही. तोही आज माझ्यासमोर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभा होता. मी त्याच्यासमोर हात जोडले, शांतपणे निरोप घेतला आणि लग्नाचा कार्यक्रम संपताच मी आणि सारंग घरी परतलो. आजही जेव्हा मी माझ्या भूतकाळाचा विचार करते तेव्हा अंगावर काटा येतो. त्या वृद्ध आजी माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर कदाचित मी आजही त्याच गरिबीत जगत असते आणि माझी विचारपूस करणारं कुणीही नसतं. मित्रांनो, आयुष्यात कठीण काळात जी माणसं तुमची साथ सोडतात ती कधीच आपली नसतात. खरं नातं तेच असतं जे कोणत्याही स्वार्थाशिवाय संकटाच्या वेळी तुमचा हात घट्ट धरून उभं राहतं. लोभ, देणगीची अपेक्षा आणि पैशाचा हव्यास शेवटी माणसाला पश्चाताप आणि विनाशाकडेच घेऊन जातो. पण प्रामाणिक मेहनत, संयम, आत्मसन्मान आणि निस्वार्थ सेवा यांचं फळ उशिरा का होईना नक्की मिळतं. म्हणून आयुष्यात कधीही आत्मसन्मानाशी तडजोड करू नका आणि चांगली कर्म करत राहा, कारण प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळतं. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात ते आम्हाला नक्की कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमचं मत अवश्य लिहा. ही कथा इतरांपर्यंत पोहोच आणि आमच्या पुढच्या कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत कायम जोडलेले राहा. ही कथा केवळ मनोरंजन, प्रेरणा आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहिली आहे. या कथेतील सर्व पात्र, घटना, ठिकाण आणि संवाद पूर्णपणे काल्पनिक आहेत. एखाद्या व्यक्ती, ठिकाण किंवा घटनेशी यातील साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हा कथेमागे कोणताही हेतू नसून जीवनातील महत्त्वाची मूल्य आणि सकारात्मक सामाजिक संदेश पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद.